दोनच संघ आपण या ठिकाणी महिलांची खेळणार होतो, परंतु सगळ्या मुलींना या ठिकाणी खेळण्याची संधी मिळावी यासाठी आपण 3 संघ मुलींचे या ठिकाणी खेळणार आहेत। दुसरा जो सामना आहे त्याने त्या मुलीने कृपया तयार व्हायचं आहे। लगेचच आज सामना संपता क्षणी आपला संघ या ठिकाणी मैदानात येईल आणि त्यानंतर मुलींचा अंतिम सामना आणि नंतर लगेचच मुलांचा अंतिम सामना होईल। मुलींच्या प्रदर्शना सामना वैदेही गुरव या ठिकाणी चढाई करते। स्वराले राठवर ही या ठिकाणी चढाई करते। श्रेया दुबळे ही स्कोरला उत्कृष्ट अशी पकड होते। रत्नागिरी जिल्ह्याच्या किशोरी संघामध्ये निवड झाली ती केतकी मांडवकर चढाईसाठी आणि तिला उत्कृष्ट अशी पकड। मोठी पण खेळायची ना, मग ती ना आली। पॉइंट संघर्ष लाईनमन सांगताय तो लाईनमन नाही पोचत ते बसून दिले नाही तिथे। योगेश गेली कित्येक वर्ष सर्वोत्कृष्ट खेळाडूचे चषक श्री दिनेश कांगणे यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत होतं। पहिल्याच वर्षी धोनी गोपाळ कांगणे यांच्या स्मरणार्थ श्री दिनेश दत्तराम कांगणे यांच्याकडून सर्वोत्कृष्ट खेळाडूचं चषक या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे, तर त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो। जयवंत रेवळ आपल्या शुभेच्छा आपण दिनेश दत्तराम कांगणे यांचा या ठिकाणी सन्मान करावा। सातत्याने या ठिकाणी या मैदानावर लागणारी लाईटची व्यवस्था किंवा मुलींची सराव सुरू असतो रोज, त्यासाठी लागणारे जे साहित्य वगैरे असेल ते श्री सुहास पवार यांच्याकडून आम्हाला प्राप्त होते, तर त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो। असून ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री रघुनाथ चव्हाण यांचं आगमन झाले। सुरुवातीला ते सामना सुरू करताना ते या ठिकाणी उपस्थित होते आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणी ते उपस्थित होते। त्यांचं संघर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत।
अरे दादू कोचने पॅव्हलियनच घेतलं नाही. वडनचा कोचने पॅव्हलियनच घेतलं नाही. जसे कहो सामना जर आपण व्यवस्थित करायचं. किरण बांद्रे अरे शाबाश. ए खायना मार दापोली तालुका हे जे किट दिसतंय त्या संघाच्या मागे असणारे आमचे गुणी खेळाडू ज्यांना आपल्या उत्कृष्ट चढाईने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दबदबा निर्माण केला होता आणि पहिल्यांदाच झालेल्या महाराष्ट्र कबड्डी लीग मध्ये ज्यानं रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं होतं. रत्नागिरी संघामध्ये ज्याची निवड झाली होती ती संध्या चव्हाण या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून कामगिरी करते. किरण बांद्रे आमच्या आसूचे खजिनदार यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसायचे. बाहेर आणि संघर्ष असो या संघाचे जे किट घातलेले आहे त्या संघाच्या मागे जी बसलेल्या प्रशिक्षक आहेत त्या श्रुती मस्कर यांनी सुद्धा रत्नागिरी जिल्हा संघाचं 6 वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे. दोघे संघर्ष क्रीडा मंडळच्या या खेळाडू या मुलींच्या संघासाठी आमच्या गावचे अध्यक्ष रघुनाथजी चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद. या बाजूला काय झाला पंड्या झाली होती याद होती ना. इंग्लिश पंड्या झाली होती. लाईन तरी कुठे आपली एक बंदी संघर्ष केला आसूद ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि आसूद ग्रामस्थ मंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री विष्णू वारसे या ठिकाणी आले. त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करायचं. उत्कृष्ट चढाईपटूचे शिक्षक ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केले कुमारी धैर्य धीरज मांडवकर यांचा या ठिकाणी सन्मान होते. केदार जयगावे आपण हा सन्मान स्वीकारा. केदार किती एकच जायला होती. भेटणार आहे. जीवन बांद्रे कृपया आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन बसा. वजनकाठीसाठी सातत्याने जागा ज्यांची या ठिकाणी आपण उपलब्ध करून देतो श्री जीवन बांद्रे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. त्याचप्रमाणे कंटाबुद्धी समिती आसूदचे अध्यक्ष श्री विलास शंकर बांद्रे आपण जर उपस्थित असाल तर या ठिकाणी यायचं आहे. अक्षय तू ओरड ना तुला कशा
बघा चर्चेला सेकंड हाफ पास रेड घ्या काय वाटते संघर्ष क्रीडा आसूद आयोजित 60 किलो वजनगट कबड्डी स्पर्धा चालू असलेला प्रेक्षणीय मुलींचा सामना लीग स्टेज आहे इथं 22-20 स्पर्धेसाठी देणगी पुढीलप्रमाणे मारुती बांद्रे 501 रुपये देऊन गेले मंडळ शतश आभारी. चालू असलेल्या प्रेक्षणीय मुलींचा सामना चालू करते मला जेवायला उशीर होईल. दापोली संघाचा चालू सामना संपायला शेवटचे 5 मिनिटे. मला पण झालेलं घेऊन येऊ मला सध्या गेले जाताना सुखची वेळ सोडून जाते बघा. श्री निवेदन शेवडे व्यासपीठावरचं अनुष्का मारुती बांद्रे या खेळाडूची आई या ठिकाणी उपस्थित आहे. पुष्पा मारुती बांद्रे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. सौ रुपाली बांद्रे या त्यांचा सन्मान करतील. चालू असलेला सामना संघर्ष आसूड विरुद्ध दापोली. एक तर्फी चाललेला सामना प्रेक्षणीय सामना. मुलींच्या दुसऱ्या संघाने सामना संपताच मैदानात उपस्थित राहायचंय. मैदानाकडे वाटचाल करा. हा सामना संपताच पुढे सामना खेळवण्यात येईल याची खूप वेळ लक्षात आहे. चालू असलेला सामना उत्कृष्ट चौडा पकड पाहायला मिळते संघर्ष आसूद या संघाकडून. श्री समीर जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. व्यासपीठावरचं आसन सोहळ्याचं श्री समीर जोशी. चालू असलेल्या प्रेक्षणीय महिलांचा सामना आपण पाहतोय. संघर्ष क्रीडा मंडळ आसून आयोजित 60 किलो वजनगट कबड्डी स्पर्धा चालू असलेला सामना आसूद विरुद्ध दापोली. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. कोपराक्षर टिपण्याचा केलेला प्रयत्नाला यश होते आणि मागळे होते त्याला प्रतिदाखल जाते ती दापोली संघर्ष चालपटू. संघर्ष आसूदच्या 6 गडी शतक्षणात संघर्ष आसूदचे 6 गडी शतक्षण होत आहेत. दोन्ही कोपराक्षर हातडे होते चढाई होते मागळे होते प्रत्येक दाखवले तिथे संघर्ष आसूदचे चढापटू. सामना संपायला शेवटचं मिनिट. सुपर टॅकल पाहायला मिळतोय दापोली संघाकडून. पहिला सुपर टॅकल पाहायला मिळाला आहे. चालू असलेला प्रेक्षणीय मुलींचा सामना चालू पद्धती दापोली संघाचा चढापटू संघर्ष आसूदच्या क्षेत्ररक्षणात. सामना या ठिकाणी संपलेला आहे.